शेतकरी भावांनो रामराम। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता निधी वितरण करण्याचा शासनाचा निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयाअंतर्गत हा निधी वितरित केला जाणार आहे। नेमका किती निधी वितरित केला जाणार आहे, कोणत्या कंपन्यांना वितरित केला जाणार आहे, या संबंधीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। पूरक अनुदानाचा निधी आहे। जे शेतकरी थकीत होते, ज्या शेतकऱ्यांना 1000 रुपयेपेक्षा कमी पीक विमा मंजूर झालेला होता, मात्र शासनाचं धोरण असं आहे की कमीत कमी 1000 रुपयाच्या पुढे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे। म्हणून हा पूरक अनुदान पीक विमा मंजूर झालेला आहे आणि तो आता कोणकोणत्या कंपन्यांना वितरित केला जाणार आहे, त्या कंपन्या तुमच्या जिल्ह्यासाठी आहेत का, आणि त्या वर्षी रब्बी हंगाम 2024-25 मध्ये तुम्हाला पीक विमा मिळाला नसल्यास नक्कीच हा पीक विमा तुम्हाला मिळू शकतो। तर सविस्तर आपण शासन निर्णय बघूया। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय दिनांक 18 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयाअंतर्गत प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे की अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्यास किमान रक्कम 1000 अदा करण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे। आणि या शासन परिपत्रकान्वये याबाबतची कार्यपद्धतीसुद्धा विहित करण्यात आलेली आहे। संचालक कृषी प्रक्रिया व नियोजन आयुक्त कृषी पुणे यांच्या संदर्भ 4च्या पत्रान्वये मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता हा निधी वितरित करण्यात येत आहे। तर असा शासन निर्णय आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक 4 येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 करिता स्तंभ क्रमांक 8 मध्ये नमूद केल्याप्रमाणे 35,96,260 इतकी रक्कम आयुक्त कृषी यांना खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आता रब्बी हंगाम 2024-25 मध्ये ज्या काही कंपन्या होत्या त्या कंपन्यांना हा वितरित केला जाणार आहे। आता यामध्ये तुमच्या जिल्ह्याला कोणती कंपनी होती हे पाहणं उत्सुकतेचं आहे। यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आहे, त्यानंतर चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, ICICI लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी आहे, त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, युनिव्हर्सल संपो जनरल इन्शुरन्स कंपनी, या कंपन्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळालेला नव्हता किंवा त्यांचा पीक विमा हा 1000पेक्षा कमी होता, अशा शेतकऱ्यांना 1000च्या वर ही रक्कम मिळणार आहे आणि त्याचसाठी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। तुम्हाला जर हा सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन वाचू शकता। आणि रब्बी हंगाम 2024-25 मध्ये तुम्हाला पीक विमा मिळाला होता का नाही नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।